जय गुरु. ज- जय गुरु. हा. अं, आपलं सध्या उजळणीचं हे सुरू आहे. अं, जेवायचं काय? बरोबर. हे म्हणे दिलीपजी आहेत का वर्गात? त्यांनी एक शंका विचारली होती. ठीक आहे, ते आल्यावर बघूया आपण. अं, सर मला एक शंका होती का वासंती. हो, पण मी काय म्हणतो की शंका ठीक आहे, विचारा तुम्ही. बाकी कोणाच्या नाही आहेत शंका तर हो, हा. विचारा. अं, भविष्यकाळी रूपे लिहा जे आहे ना त्याच्यामध्ये हा. करोमी कुर्वंती कुर्मः हे तिन्हीचे हे नाही कळलं, म्हणजे तिन्हीचं काय वेगवेगळा अर्थ काय ते नाही कळलं. करिष्यामी करोमीचं करिष्यामी, कुर्वंतीचं करिष्यती, कुर्मःचं करिष्यामः. त्याचा अर्थ नाही कळाला सर मला. करोमी कुर्वंती आणि कुर्मः. करोमी म्हणजे काय सांगा? अहम क- कार्यम अहम कार्यम करते, करून. करते किंवा करतो, बरोबर. करतो. हो. आता कुर्मा हा काय म्हणजे काय? कुर्मःचं नाही कळालं सर मला, म्हणूनच विचारलं. म्हणजे आम्ही करतो, मी करते, आम्ही अच्छा. करतो. हा, ते बहुवचन आहे ना. हा हा. हा? तसंच ओके. करिष्यामी म्हणजे मी करेल, आणि करिष्यामहा म्हणजे आम्ही करू. हा. समजलं? आणि कुर्वंतीचं सर. अं, गुरवंती. नाही, भविष्य काळ ना. करिष्यती, करिष्यम करिष्यंती भविष्यकाळ आलाय सर. कुर्वंतीचा भविष्यकाळ करिष्यंती. पण करिष्यंती, मला हा अर्थ तेच नाही म्हण. कळाला सर त्याचा. म्हणजे ते हा. करतील, ती लोक ते काम करतील अच्छा. असं. हा? भविष्य काळ ना, ओके सर. भविष्य काळ म्हणजे ओके सर, सगळं थँक्यू. भविष्यामध्येच आहे. हा. 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 हो. दिलीपजी, तुम्ही एक शंका विचारली होती. हा हा, थोडस एक त्यामध्ये आता हे ते तुम्ही माशम आहे का माशय आहे? 12 वरती माशम आहे आणि त्या जुन्या 138 वरती ते माशह लिहिले. आता इथे सेम इथे सेम प्रश्न आहे. तेच तेच. बाकीच्यांनी म्यूट करा प्लीज. जे बोलत नसतील त्यांनी म्यूट करा स्वतःला. तर याचं मी उत्तर देतो, पण मला एक सांगा दिलीपजी, फक्त तुम्ही अनम्यूट करा. हे वाक्य वाचा आधी 12. ते माशम न खादिष्यंती हे संस्कृत मध्ये आहे हा आणि म्हणजे काय? दुसऱ्या याच्यावरती मराठीमध्ये पण आहे. नाही नाही नाही, ते जाऊ द्या. ते उडीद खाणार नाहीत. हा. आता इथं कर्ता कोण आहे ते आणि कर्म काय आहे? माशम माशम हो, या ठिकाणी ते पण बरोबर वाटतं. ते वाक्य नाही नाही दुसरीकडे आहे. नाही नाही, ऐका ना. हा ते ओके. म- हा, तर त्यामुळे हे म्हणजे इथं ते माशम बरोबर आहे. हो. म्हणजे इथे द्वितीय आहे माशाची, म्हणून माशा. द्वितीय आहे. हो, बरोबर आहे. हो बरोबर आहे ना? तर माशम हो काय हो आलं? मूळ शब्द माशम नाहीये. मूळ शब्द माशहा, म्हणजे ज्याची हो, प्रथमा माश माशाच या आहे. शब्दाची हो प्रथमा माशहा आहे. माशहा हो, माश या शब्दाची द्वितीय माशा. माशम असं. आहे. हो, हा, करेक्ट आहे. हं. बरोबर ना? मग दुसऱ्या समजलं? पानावरती चुकलं असेल ते करायला. हं. कुठलं पान आहे सांगा? 138 असेल ते. 138. बघूया आपण. ते माशह आला त्या ठिकाणी. हो, ते 12 ते वस्तू बरोबर. सेम नंबर. हा. हं. हा.
हे माशम पाहिजे, बरोबर. हा बरोबर आहे. येस. ओके. बरोबर. ओके. म्हणजे माशम हम्म. बरोबर आहे. हम्म. पण द्वितीय आहे ना म्हणून. ते आहे. हा. ओके. थँक्यू सर. त्यामुळे हे संस्कृतमध्ये आणि मराठीत हा मोठा फरक आहे, हो हिंदीमध्ये पण. हो आपण म्हणतो हो. मी आंबा खातो, इथे मी पण प्रथम हो. येत आहे, आंबा पण प्रथम हो. येत आहे. प्रथम येत आहे इथे आंब्याला खातो. ऍक्च्युअली आपण खरं म्हणायला पाहिजे मी आंब्याला खातो, नाही का? हो हो. पण आपण तसं म्हणत नाही ना. बरोबर आहे. पण मग करेक्ट. तेच तसंच आपण जर इथे लावायला गेलो तर मग उत्तर चुकतं. त्यामुळे करता काय, आणि पण संस्कृतमध्ये म्हणूनच माशम ते खादिष्यंती म्हटलं तरी अर्थ बदलत नाही, कर्म आधी कर्माने सुरुवात केली तरी. कारण हो हो. करता कोण, म्हणजे ते माशा, तर ते माशा हा खादिष्यंती किंवा न खाद, इथं माशा हा करताय की ते हा करताय. माशा म्हटलं तर म्हणजे मराठीत मी आंबा खातो म्हणजे आंबा मी खातो, म्हणजे आंबा मला खातो की मी आंब्याला खातो, नाही का? मी आंब्याला. म्हणजे आता माशाचा फारसा फरक पडणार नाही, पण मी वाघ खातो. तर पण आपण वाघ मला नाही खातो ते असं करेक्ट बरोबर. होतं, फक्त दोन ठिकाणी दोन ठिकाणी वेगळं आलं म्हणून विचारलं. हा. हम्म. ठीक आहे. दुसऱ्या कुणाचा तरी आवाज येतोय का ना, बंद करायचं. आणि मला वाटतं दिलीपजींच्याच घरामध्ये बॅकग्राऊंड आवाज येतो. नाही, शैलजा ताई म्हणून कोणी आहेत त्यांचा येतोय. त्यांचा येतोय का? ओके, ठीक आहे. ओके सर, अं, थँक्यू. हा. हा, सुजाता विचारा. हा, त्यांनी आता हातवर केलं. ह्याच वाक्यात इथे उडीदाला माशम म्हणजे द्वितीया का आली? तेच मी सांगत होतो मी की इथं सांगू का उत्तर? हा, हा, म्हणजे सांगा माझा पल्लवी. अभ्यास चाललाय. हो, चालेल चालेल, म्हणजे सांगा. हा, हो, जरूर म्हणजे जरूर. ते ते माशम न खादिष्यंती ह्याच्यामध्ये आपण जो मी म्हटलं होतं की खाणार नाहीत, मग कोण खाणार नाही? तो कर्ता. आणि काय खाणार नाही ते कर्म. म्हणून सहा तऊ ते मधला ते हा कर्ता आला आणि माशम ही द्वितीया कर्मात आली. बरोबर आहे ना? बरोबर. तर थँक्यू. सुजाताताई, याचं उत्तर मुख्य असं की माश, जसा राम हा शब्द आहे तसा माश हा शब्द आहे पुल्लिंगी. हा, जसा रामा रामो रामाः रामम रामौ रामान रामम, तसं इथं आता कर्म आहे ना हे, काय खाणार किंवा खाणार नाही, माश. मग माश या शब्दाची द्वितीय वापरायला पाहिजे आपण. काय, कारण हो काय हो, कायचं. आलं आलं लक्षात. म्हणजे नेहमी कायला उत्तर असेल ते द्वितीयेत असतं. हा, गॉट इट. बरोबर. ठीक आहे. हा, हे कधी कधी आपण विसरतो. नाही का, पण ते आणखीन एक इथे, हा, म्हणजे फार तर ते द्वितीयातलं बहुवचन सुद्धा चाललं असतं, जसं देवम देवौ देवान होतं तसं नाही का, अनेक उडी अं, म्हणजे एक सध्या. नाही, पण ना, आता गोधूमम माशम असंच हा म्हणतात. हा, हा, असंच म्हणतात. असं हा त्याचं. हा, हा, म्हणजे असं की माशा अनेक आणि मी वचन नाही. माशा. हा, कारण ते की असे म्हणजे केव्हा पक्षी नाही आहेत ते मोजायला किंवा, नाही का, असं. हा हा. समजलं ना? आलं जसं मी लाडू म्हणू आलं शकतो, लक्षात. मी चार लाडू खाईन असं म्हणू हा, शकतो. चालेल. हा, ओके, पण इथे त्याचं असं. बहुवचन केलं तर चालेल, पण इथे हा हा, मला वाटतं एक उडीद आणि अनेक पण उडीदच, म्हणूनच हा, ते. असं. हा हा, बरोबर असं बरोबर असेल. बरोबर. बरोबर आहे. हो, बरोबर, हा. बरोबर आहे. आपण सगळं वाटीभर असलं तरी उडीतच म्हणतो. नाही, तसं लाडूचं सुद्धा आपण एक लाडू आणि चार लाडूच म्हणतो. पण नाही का, हा, किंवा नाही पण एक म्हणजे मोदक. हा, बोला. पर्टिक्युलरली दाणा उडीद गहू हे एक एक हो, दाणे होतात आणि एक एकदा अनेक करेक्ट. अनेक दाणे असं नाही आपण म्हणजे हा म्हणून बरोबर 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 बरोबर. हे गमतीचा भाग आहे. थँक्यू थँक्यू. ठीक आहे. तर बरोबर, पण हे असे प्रश्न विचारले पाहिजेत आणि दिलीपजींनी बरोबर पॉइंट आउट पण केलं. कारण का, आणि त्यामुळे ते लक्षात आलं की आपल्याला द्वितीया वापरायला पाहिजे, हे परत परत आपल्या डोक्यावर हो. ठसायला पाहिजे. हा. येस.
ठीक आहे. चला, अजून कोणाला काही शंका आहे? मी असं समजेल की शंका ज्याला येतील जो अभ्यास करेल. नाही का? सर, एक प्रश्न विचारू का सर? हा, बोला. आता इथं एक वाक्य असं आहे की आता माशाचाच विषय निघाला म्हणून, यथा माशः कृष्णवर्ण तथा गोधूम न. हा. कुठलं पान नंबर सांगा तुम्ही, पीपीटी पीडीएफ जसे मधलं? नाही, एकशे आठवतं मला तेव्हा, अडतीसच आहे. पण मला दिसत 133 35. नक्की कुठलं आहे. 133 35 वरच 12वं वाक्य आहे. हा. तर इथं काय आता म्हणणं आहे तुमचं, सांगा. शंका काय इथं म्हणजे तुमची? माशः आलंय म्हटलं. माशः आलंय इथे कृष्णवर्ण म्हणजे अनेक उडीद. उडीद उडीद कसं घ्यायचं मग इथे? जसे बरोबर. उडीद आता काळे तसे हा, गहू नसतात. हा. आता गोधूम न. तसं आता इथं ना, असतात किंवा असतो तसा नसतो, एकवचन करायला केलेलं जास्त बरं. हम्म. असतात म्हणण्यापेक्षा हम्म. असतो आणि नसतो पण असं पाहिजे. पण मुख्य मला तुम्हाला जो प्रश्न आहे, तुमचा काय प्रश्न काय आहे तुमचा, तो सांगा आधी. माशः माशः आले इथं. ते आता आपला माशमचा प्रश्न चालू होता ना, ते म्हटलं माशः आणि गोधूम आले असं बरोबर. आता या वाक्यामध्ये विभक्ती. नाही, नाही, हम्म. आता तुम्ही मला सांगा इथे, हा अ, जसा उडीद काळ्या रंगाचा असतो तसा हा गहू नाही, नसतो, असं यांना हा म्हणायचं. हा बरोबर. हा आता इथे हा. कोण कोण असतो? उडीद. उडीद. हा. काय असतो? काळा. नाही, काळा हा त्याचा रंग काळा ना. झाला. त्यामुळे इथे कर्ता कोण आहे सांगा. करता नाही, उडीदच. उडीद आहे करता ना का? कर्ता. म्हणजे हा ज्याच्याविषयी हा. माहिती झाली तो कर्ता. बरोबर. तर हम्म ज्या हम्म. तर मग आता माशा या शब्दाची प्रथमा काय? माश. मग म्हणजे काय प्रॉब्लेम काय माश. म्हणजे? हा, मग माशम कसं येईल इथं, द्वितीया कशी येईल? हा, अच्छा. हा. की तुम्ही, मग मला असं वाटतं. कृष्णवर्ण. मला हे समजलंच नाही सर. म्हणून मी विचारलं. ते ते नाही, नाही, त्याचं पण काय निशेषण नाही, आहे नाही, ना. मी तुम्हाला तेच बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला काय समजत नाही ते मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आता माश कृष्णवर्ण हा, विसर्ग हा, आला इथे. विसर्ग आलाय इथे. आणि गोधूमला विसर्ग आलाय. आणि कृष्णवर्णाला पण विसर्ग आलेला आहे समोर. म्हणून म्हटलं की इथे विसर्ग कसा काय आला? इथली नाही, नाही, विभक्ती आता कोणती आहे विसर्ग, असं विचारायचं होतं. नाही, नाही, विभक्ती कुठली आहे तुम्ही सांगायचंय मला. विसर्ग जेव्हा येतो अकारांत शब्दाला, तेव्हा ती कुठली विभक्ती हा. असते? प्रथमा. मग मग आता, मग प्रथमा का असते? प्रथमा आपण कधी वापरतो? माहित नाही. प्रथमा कधी वापरली जाते? राम प्रथमाचं कारक राम. काय? प्रथमाचं कारक काय? नाही माहित सर. नाही करता ना माहित. एक सर, करता एक ना. मिनिट, करता. एक मिनिट, तुम्ही बाकीच्यांनी नका बोलू, माहितीये मला. पण त्यांना मी विचारतोय, त्यांना मी जरा बुद्धीला त्यांच्या चालना द्यायचा प्रयत्न करतोय. तर कारक काय? प्रथमेचा सांगा अक्षताई. कारक. कारक नाही म्हणजे माहिती कळतं ना सर. तुम्हाला. स्थानदर्शक म्हणजे स्थानकारक, किंवा हा हा अपादानकारक, संप्रदानकारक, करणकारक. तसं इथं हा प्रथमाचा हा हा. कारक काय? प्रथमाचा कारक नसतो ना प्रथमाला. असं कसं प्रथमाला असेल? नाही ना सर. सगळ्या सगळ्या विभक्तींना कारक असतो. आपण टेबलमध्ये दिलेलं आहे. हो का? कारक म्हणजे हम्म. काय? त्या शब्दाचा, त्या विभक्तीचा जो भाव असतो, किंवा त्या विभक्तीचं जी रोल असतो, रोल ज्याला म्हणतो ना आपण,
प्रथमा हा हा विभक्ती ही कशा करता वापरली जाते? पल्लवी त्यांनी ते वाक्य केलंय ना, कर्त्याने कर्मा करिता किंवा कर्माला हा करणाने, असं जे केलेलं आहे ना त्या वाक्यात, हा हा कर्त्याने, मग प्रथमेचा कारक कोण, म्हणजे काय? कर्ता कारक. प्रथमेचा करता करता. हा. मग आता प्रथमा कधी बरोबर. वापरली जाते? जेव्हा एखादी एखादी वस्तू, गोष्ट किंवा माणूस, स्त्री, जो कोणी असेल तो, ती जेव्हा करता असते हा किंवा जिच्या विषयी मुख्य माहिती असते, ती ती आपण प्रथमेत टाकतो. ती आणि तिचं विशेषण सुद्धा प्रथमेत असतं. बरोबर आहे. प्रथमेच. हा. तुम्हाला सांगू का, तुम्ही अभ्यास असं नुसतं हा. असं पहिल्यापासून नीट तुम्ही स्टेप बाय स्टेप अभ्यास करा आणि मग हो म्हणजे तर तुम्हाला काय, असं उगीच एक पान उघडलं आणि मग हे कसं काय, असं नाही. तुम्ही पहिल्यापासून पहिल्या पाठापासून आपण स्टेप बाय स्टेप पुढे जात ते पक्क केल्याशिवाय पुढचं मग. आणि हे आता खूप दिवस झाले, म्हणजे मला वाईट वाटतं की मला म्हणजे मी तुमच्यापर्यंत नाही पोहोचवू शकलो, किंवा तुम्हाला का म्हणजे आता तुम्ही असे प्रश्न विचारता याचा मला माझा कमीपणा वाटतो की मी तुम्हाला नाही शिकवू शकलो नाही. हम्म. कारण हा हे आपण अगदी घोकून घोकून, मी किंवा माझे जे सहकारी आहेत त्यांनी तुम्हाला घोकून घोकून सांगितलेलं आहे. विभक्तीचं किती वेळा सांगितलं आपण, मग तुम्हाला तेव्हा हा प्रश्न यायला हवा होता, नाही का? नाही, इतकं मी पुढे आता अभ्यास गेल्यावर. करतेय सर त्याचा. हम्म. पण मग काय होतं यामध्ये, तुम्ही अभ्यास असा, आता हे कितवी स्लाइड आहे ही, 134. इथपर्यंत तुम्ही विचार हो म्हणजे तुम्ही इथे पोहोचल्यास कशा काय, हे पहिल्या 25 स्लाइड मध्येच तुमचं सगळं क्लिअर व्हायला पाहिजे. हा प्रश्न जर तुम्ही पहिल्या 25 स्लाइड मध्ये विचारला असता तर मी अप्रिशिएट केलं असतं तुम्हाला. बरोबर. पण तुम्ही हो ते पाठ तुम्ही पुढे पुढे गेलात, पण ते कन्सेप्ट पूर्ण पक्के झाले नसताना तुम्ही इथपर्यंत ना, आता तुम्हाला प्रश्न असा का पडावा त्याचा अर्थ. आणि असं की ते खूप मोठा कन्सेप्ट आहे अशातला भाग नाही. ते जर तुम्ही नीट अभ्यास केला असता हा पहिल्या 4 पाठांचा, पहिल्या 3 पाठांचा, तर हा हा प्रश्न आता कितवा पाठ आहे मला वाटतं, अं, पाचवा हा आहे, हा 6वा पाठ आहे. आपल्या विभक्ती पहिल्या सहावा. दुसऱ्या हो पाठात झालेल्या सगळे विभक्तीच्या सगळे कन्सेप्टचे 1, 2, 3 मध्ये क्लिअर व्हायलाच पाहिजे. 1 आणि 2 मध्येच खरं. मग पुढे फक्त झालंच रूप नाही बदलतायत, सर. अकारांत, इकारांत, स्त्रीलिंग वगैरे वगैरे. विभक्तीचा रोल बदलत नाहीये. आणि म्हणजे बरं तुम्ही विचारताय, चांगली गोष्ट आहे मोकळेपणाने. पण तुम्ही म्हणजे मी असं म्हणेन की यू गो बॅक टू लेसन नंबर 1 and 2 फर्स्ट, आणि ते तुमचं पक्क करा. ओके, ठीक आहे कारण ठीक आहे. तिथे हा मुद्दा तिथं जास्त चांगल्या प्रकारे समजावलेला आहे. आता 6व्या पाठात आल्यावर आपण परत खूप एवढ्या मागे जाण्यात अर्थ नाही, नाही का? बरोबर आहे ना? ठीक आहे. सगळ्यांना कळतंय ना मी काय म्हणतो ते? म्हणजे त्यांनी प्रश्न हो हो विचारला चुकीचा नाहीये, पण त्याचा अर्थ त्यांचा पाया पक्का नाहीये विभक्तीचा, त्याचं हे लक्षण. त्यामुळे ज्यांचे विभक्तीचा हा पाया पक्का नाहीये त्यांनी म्हणजे पाठ 1, 2 आणि जास्तीत जास्त 3 हे पुन्हा पुन्हा वाचा, आणि त्यात शंका असतील त्यात मी आनंदाने त्याचं उत्तर देईन. पण 6व्या पाठावर येऊन तुम्ही पहिल्या पाठाचे प्रश्न नका विचारू, नाही का? असं. बरं, ठीक आहे हा. ठीक हा. आहे. आणि तुम्ही हरकत नाही, पण तुम्ही पहिल्या पाठापासून तिथलं म्हणजे तुमचा पाया थोडा कच्चा राहिलाय, तो जरा पक्का करा, असं माझं सांगणं आहे तुम्ही. हो सर, मी मग नव्हतेच क्लासला. नाही, पण हे बघा, क्लासला नव्हते, त्यात आहे हे त्यात आहे ऐकूनच करत आहे मी. नाही नाही, ऐकून हं. जरी करत असला तरी तुमच्याकडे पुस्तक आहे, व्हिडिओ आहे, त्यामुळे तो म्हणजे तिथंच तो पक्का झाला पाहिजे तुमचा, नाही का? हो ते फार महत्वाचं आहे ते. कारण ते जर पाया जर पक्का नसेल तर आपण किती पुढे गेलो. आता 12 पाठ झाले आपले,
आणि पहिल्या पाठाचा कन्सेप्ट आपला क्लिअर नाही म्हणजे काय, नाही का? हा, ठीक आहे. बरोबर. हा, बरं झालं पण तुम्ही विचारलं, म्हणजे त्यामुळे तुम्हालाही, म्हणजे मला तुम्हाला सांगता आलं की तुमचा नक्की म्हणजे गॅप कुठे आहे, तुम्ही काय करायला पाहिजे मला तुम्हाला सांगता आलं. पण तो जरूर करा, तुम्ही पाया पक्का करा. त्यात काही प्रश्न असेल हो, विभक्त तर मला जरूर विचार. ठीक आहे. हा, अजून कोणाला काही विचारायचं आहे? आणि विचारा, म्हणजे मी विचारायला माझं अजिबात हरकत नाहीये, पण त्याचं रूट कॉज काय ते पण आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे, नाही का? असं. करेक्ट. हा, बाकीच्यांनी बोला कोणी. ते प्रारंभ हा जो आपला सिलेबस आहे ना, मला मागे कोणीतरी विचारत होतं की याचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे, या अभ्यासक्रमाचा आपण काय म्हणजे शेवटी आपण काय शिकलो प्रारंभामध्ये. माझ्या दृष्टीने कारण बालबोधमध्ये विभक्ती नव्हत्या, बरोबर. बालबोधमध्ये फक्त धातूची रूप होती आणि आपण करायचो थोडंफार उद्यानम, विद्यालय वगैरे वगैरे. पण विभक्तीचा पाया पक्क करण्याचं काम हा प्रारंभचा अभ्यासक्रम करतो. अजूनही प्रवेश आणि परिचयमध्ये पण तुम्हाला नवीन नवीन शब्द येतील, त्याच्या विभक्ती वेगळ्या असतील, पण ती नुसती कोणी इकारांत असेल, कोणी उकारांत असेल, कोणी ऋकारांत असेल, कोणी नकारांत असेल, कोणी तकारांत असेल, की जी आपण आधी शिकलो नाही ते. पण म्हणजे त्यामुळे त्याची रूपं थोडीफार बदलतील. पण जे तुम्ही प्रारंभामध्ये विभक्तीचे कन्सेप्ट क्लिअर जे व्हायला पाहिजे ते प्रारंभामध्येच व्हायला पाहिजे, आणि तेच अपेक्षित आहे. प्रारंभामध्ये मुख्य तीन गोष्टी: एक, विभक्तीचा पाया पक्का होणे अपेक्षित आहे. दोन, वर्तमान काळ आपण बालबोध मध्ये पण केला होता, पण इथे आपल्याला धातुसाधित कर्मणी धातुसाधित रूपाने भूतकाळ आणि भविष्यकाळ याचा कन्सेप्ट आपण क्लिअर केला, म्हणजे तुमचा पक्का व्हायला पाहिजे की भविष्यकाळ कसा कधी वापरायचा, त्यात श हे येतं सगळीकडे. हा, त्यांनी वर्तमान काळाचं रूप श करून कसं भविष्यात बदलतं ते अपेक्षित आहे, तो कन्सेप्ट अपेक्षित आहे. आणि भूतकाळ आपण पूर्ण भूतकाळ शिकलेलो नाही, पण कर्मणी प्रयोगाद्वारे भूतकाळ कसा वापर करता येतो ते तुम्हाला शिकवलेलं आहे. तर या तीन गोष्टी, याचा फक्त या तीनच गोष्टी आहे कन्सेप्च्युअली प्रारंभमध्ये. आणि त्या तुमच्या तिन्ही गोष्टी, मला असं वाटतं पहिले तीन पाठ हे विभक्ती पक्क्या करतात, चौथा पाठ हा तुमचा धातुसाधित कर्मणी धातुसाधित पक्का करतो, आणि त्याच्यानंतर पुढचे काही भाग तुमचे भविष्यकाळ पक्के करतात, म्हणजे काय. आणि मग ते हा काय तो काय वगैरे वगैरे जसे पत्ते पिसतो आपण तसे प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी, बरोबर. अशा रीतीने बाकी मग सुभाषित, लोकोक्ती आणि संधींची सुरुवात आहे. तुम्ही जर एकंदर आढावा घेतला प्रारंभ अभ्यासक्रमाचा, तर हे एवढंच आहे. हं? आणि हे आपलं नीट पक्क झालंच पाहिजे, हा पाया, म्हणूनच याला नाव प्रारंभ दिलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही हे कन्सेप्ट तुमचे ठोकून ठोकून स्वतःमध्ये नीट पक्के करा. हं? एखादं, जसं मी तुम्हाला आधी मागे अनेक वेळा सांगितलेलं आहे की एखाद्या विभक्ती म्हणजे या अमुक शब्दाची मला माहिती आहे षष्ठी बहुवचन हवंय आणि ते मला आठवत नाहीये, ती सूक्ष्म्य आहे प्रारंभच्या नंतर. पण इथं मला षष्ठी बहुवचन वापरायचंय हेच माहिती नाही, आणि तिथंच त्याच्याऐवजी मी सप्तमी वापरली किंवा पंचमी वापरली उदाहरणार्थ, तर ती चूक क्षम्य नाहीये प्रारंभ नंतर. हा, कारण तो मला इथं षष्ठीच वापरायची आहे आणि बहुवचनच वापरायचं आहे, हा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. हा, आणि ते प्रॅक्टिसनी होणार, घोकून घोकून तर होणारच नाही, प्रॅक्टिसनीच होणार. हा, सुजाताताई, कोण संगीत आहे का, विचारा संगीता. लोकोक्तीमध्ये शेवटचं पाठ नंबर 12 मध्ये नास्ती रत्नमखंडितम आहे मला तिथे. पान नंबर मग सांगाल ते का तुम्ही याच्यातला? नाही, मी डायरेक्ट बुक मध्ये पाठ 12 लोकोक्ती, संस्कृत लोकोक्ती ओके. शेवटचं आहे.
हा हा बोला. हा कितवी आहे विभक्ती हा आहे? तिथे 11वी लोकोक्ती. हा हा इथे बोला. हे नास्ती रत्नम अखंडितम आहे ना, मग त्याचं हा नास्ती रत्नम खंडितम येत आहे ना, अखंडितम कसं येईल वरती? तुम्ही नीट वाचा कळलं नाही तो. मला हे. तुम्ही नीट वाचा ते नास्ती सुभाषित. रत्नम अखंडितम. तिथे नाही, स्लाइड वर नाही, पुस्तकातलं वाचा तुम्ही. पुस्तकामध्ये हा नास्ती रत्न म खंडितम आहे. त्या म खंडितम म्हणजे काय? असं म खंडित असा कधी शब्द असू शकेल का? नाही, ओ येणार, ओ खंड, म ला ओ आणि पुढे ओ आलाय. हा म्हणजे रत्नवरती अनुस्वार रत्नम, आपण रत्नम ते रत्न म्हणतो, तसं फलम, वनम, पुष्पम, तसं रत्नम. हा मग अर्धा, तो अर्धा जेव्हा वाक्यात वापरतो तेव्हा आपण म सुद्धा अर्धा सुद्धा लिहू शकतो किंवा अनुस्वार पण टाकू शकतो आपण. पण जेव्हा समोर स्वर येतो हा, तेव्हा त्याची संधी होते आणि ते मखंडितम होतं. हा मग तेच नाही, तर आपल्याला मखंडितमच लिहायला पाहिजे. म वेगळं आणि ओ अखंडितम नाही लिहायला पाहिजे ना. हे नास्ती बघा. रत्न म खंडितम, ओ तो नकोय हे- ना असं मला वाटत. नाही नाही नाही, हे बघा, हे तुमच्या समजुतीसाठी मी लिहिलेलं आहे असं. हा समजलं का? आलं तुमच्या लक्षात. समजुतीसाठी. कारण नाही तर तुम्ही खंडितम 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 म्हणाल तर शब्द खंडितम नाहीये, शब्द अखंडितम आहे. हे तुमच्या डोक्यात पक्क राहावं. कारण नास्ती रत्न मग खंडितम म्हणजे म्हणजे रत्न खंडित नसते असा अर्थ, म्हणजे असा अर्थ तुम्ही लावाल. म्हणून मी असं लिहिलं की न रत्नम अखंडितम नास्ति. म्हणजे काय? कुठलंही रत्न हे अखंडित, अखंडित म्हणजे काय? ज्याच्यावर ठोकणं झालेलं नाही. कारण ठोकलं की त्याचं खंडन होतं थोडंसं, कुठल्याही रत्नाचं नाही, मी हिऱ्याचं. मचा अर्धा ऐका पाय काढून, ऐका मचा तुम्ही. अर्धा पाय काढला आणि नास्ती पुस्तकात दिले तसंही बरोबर आहे ना. नास्ती रत्न म खंडितम, मचा असं पाय बघ, अर्धा. अहो या दोन्ही याच्यामध्ये फरक नाहीच आहे. रत्नम अखंडितम म्हणा किंवा रत्नम अखंडितम म्हणा, हे मी संधी सोडून लिहिलेलं आहे, ते संधी हा करून लिहिलेलं आहे. बाकी काही ओके फरक ओके. नाही आहे. आणि हो हा हो, आणि खाली खाली जे आहे ना, हा पुस्तकामध्ये भर्सना माप आहे, तर इथं पुस्तकामध्ये कुठं भर्सना कुठलं म वाप आहे. तो शब्द नाही, कुठला बरोबर आहे? नाही, कुठलं कुठली सुभाषित तो म्हणतात तो कुठलं? त्याच्याच युजेस मध्ये आहे. आणि याचा अर्थ काय? नाही नाही, बाल्येस कुठलं? विद्वान, नाही तोच नाही तो मला. आत्ताच 11वाच. हा, हा खाली जे आहे ना, भर्सना माप, पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक आहे का? भर्सना म वाप आहे काहीतरी लिहिले, म वाप. आणि अर्थ काय आहे त्याचा कळला नाही. मदाप, भर्त्सनामदाप. नाही नाही, पुस्तकात काय म्हटलं तुम्ही सांगा एक मिनिट जरा मला. भर्सना म वाप आहे, ना माप आहे ना तिथे. वाप आहे का दाप आहे? हा म वाप आहे, म वाप. आणि अर्थ पण कळला नाही त्याचा काही आहे हे तो. तुम म म- वाप, वा आहे त्याच्यापुढे. बाकी कोणी पुस्तकातनं सांगू शकेल मला काय? हा ह्याच्या पुढे वा लिहा फक्त तुम्ही आता, व व वा. हा बस बाल्ये असं लिहिले. बाल्येस माप बाल्येस लिहिलंय माप. विद्वान भत्स नाम लिहिलंय. दाप, नाम दाप वाचन द नामक. येते ते. Wait. तो वाप आहे. Lakshmi ji, you have English version of the book, right? Yes, yes. What is written in there in that book about this A, ju- usage? a jewel with no scratches is not seen. Hmm? Usage. A jewel with no scratches is not seen. No, that is the ज्या meaning. I am रत्नाला asking. घर्षण झाले नाही असे रत्न दुर्लभ. No. What is the usage in your English version of the book? Means a jewel cannot be I mean No. you can't say the, I'm not asking the meaning. I am asking the last line, usage. uh, यूसेज कैसा The, यूज किया है वो usage. वाक्य में, वो बाल्ये पूछ रहे सह थे. विद्वान भर्सना माप माप है यतः कि मवाप है? नास्ति रत्न खंडितम. सर मी वाचून दाखवू का माप सर? आहे, माप लिहिलंय नाम याच्यामध्ये, दाप माझ्या आहे, याच्यामध्ये. दाप आहे. एक मिनिट भत्स सगळ्यांनी नाम शांत. दाप आहे. हा नाही मवापच पाहिजे ते. कारण का? बाल्ये सहा विद्वान मवाप, अवाप नव्हती ज्याला म्हणतो भत्स नाम अवाप,
त्याचा शब्द कसा आहे मी इथे लिहून अवाप. दाखवतो तुम्हाला. भर्त्सना, ओके. हा, सनाम, हा, अवाप असा शब्द आहे. नाम एक शब्द. हा, ओके. असं आहे. अवाप. तर अवाप बरोबर आहे. म्हणजे सर उन्नतीताई सर तुम्हाला अवापाचा अर्थ विचारून सांगणार होत्या आम्हाला, ओके, नाही नाही, त्यावेळी हा, मी विचारला होता हा क्वेश्चन. बरोबर. सर तर मी बोलू याचं का? असं, सर हा मी अर्थ पण काय बोलू. मोरेश्वर, होता सर याचा? एक मिनिट, एकाच एकाने, हा हॅलो. मोरेश्वर बोला. हा, हे जेव्हा शिकवलं होतं ना तेव्हा याच्यावर बरीच चर्चा झालेली होती. तेव्हा हम्म, असं सांगण्यात आलं होतं, मला वाटतं उन्नतीताई होत्या. हम्म. भर्त्सना माप असा शब्द आहे तो. आणि त्याचा जो हे आहे, काय म्हणतात त्याला, शब्दाची फोड जी करतात ना ती भर्त्सना आणि अमाप अशी केलेली आहे. आणि आ अधिक म्हणून तो आ झालाय, म्हणून भर्त्सना झालेलं आहे ते. आणि अमाप म्हणजे विपुल, म्हणजे नाही नाही, पण भरपूर. आणि भर्त्सना मप, भर्त्सना म्हणजे अपमान, असं करत झालेलं आहे ते. नाही नाही, तुम्ही काय म्हणता, तो शब्द आधी काय होता याचा, भर्त्सना माप, भर्त्सन. भर्त्सना माप असा शब्द आहे तो. आणि तो सर मी अमाप अधिक भर्त्सना असा मिळून झालेला आहे. अमाप तो आहे असं म्हणाले होते शेवटचा सरांना शब्द. विचारून सांगतो म्हणाले होते. पुस्तकात वेगळा आहे हो. नाही नाही, पण आता, सर नाही नाही, नाही मी, भर्त्सनाम तर वाप पण असं. म्हणूनच मी सर तुम्हाला मी विचारतो. सर 1 मिनिट वाचून मी दाखवते, दाखवू शकते का? हा, वाचून पुस्तकातला दाखवा. शब्द वाचून दाखवते मी हा, दाखवा, दाखवा, वाचा. पुस्तकात असं आहे, भर्त्सनाम वाप. भर्त्सनाम अवाप, जे तुम्ही म्हटलं तसंच आहे सर. भर्त्सना, भर्त्सनाम वाप. हम्म. बाल्ये विद्वान भर्त्सनाम वाप असं आहे. म्हणजे भर्त्सनाम अवाप असं तुम्ही आता संधी विग्रह सांगितला ना, तसंच आहे पुस्तकात. फक्त तर नाम वाप अशी संधी केली, भर्त्सनाम वाप. तर इथं असं आहे की भरचं नाम अवाप. अवाप म्हणजे काय, ज्याला प्राप्त होणे. हा, म्हणजे लहान बाल्ये म्हणजे लहानपणी तो विद्वान. हा, भर्त्सनाम अवाप म्हणजे भर्त्सना प्राप्त करता झाला, असं. भर्त्सना म्हणजे निंदा प्राप्त करता झाला, किंवा भर्त्सना म्हणजे निंदा, हेटाळणी, हा, वगैरे वगैरे, थट्टा, या अर्थाने भर्त्सना हा शब्द वापरला जातो. तर भर्त्सनाम अवाप. भर्त्सनाम हे का बरं, कारण द्वितीया, माला माले माला, हा, मालाम माले माला, तसं. मालाम तसं भर्त्सनाम. हा, हा, त्यामुळे हे द्वितीय आहे. अवाप म्हणजे त्याला मिळाली. म्हणून, हा, म्हणजे लहानपणी त्या विद्वानाला भर्त्सना, निंदा, हेटाळणी मिळाली. हा, जसं की रत्नम अखंडितम नास्ति. म्हणजे कुठलंही रत्न हे अखंडित म्हणजे पैलू न पाडलेलं नसतं. पैलू न पाडलेलं असेल तो नुसता रॉ दगड असतो. हम्म. तर त्याचं दगडाचं रत्न कधी होतं, जेव्हा त्याला खंडन केलं जातं, हा, तेव्हा त्याचं पैलू होतं. त्यामुळे ते रत्न हे नेहमी खंडितच असतं, अखंडित कधीच नसतं, असं. तर आता तुम्हाला दोन्ही तुमचे कन्सेप्ट कळले. एक म्हणजे रत्नम अखंडितम, हे बरोबर आहे आणि तसं पाहिजे. हा, आणि दुसरं भर्त्सना म वाप पाहिजे, की तर ज्याची पुढे पण विभक्ती एक प्रिंटिंग मिस्टेक आहे ना पुढच्या शब्दाला, एक मिनिट, त्याच्याच पुढे. हा, एक मिनिट, मला हा विषय पूर्ण करू द्या, मग सांगू द्या. तर त्यामुळे हा भर्त्सनाम अवाप असं आहे. समजलं? ओके. हा, येस, समजलं हा, सर. हा. आता पुढचं सांगा वासंती ताई, तुम्ही पुढे काय पुढे म्हणायचे. त्याच्याच पुढे ती रत्न म खंडितमच आलं पाहिजे ना. आता प्रिंटिंग मिस्टेक आहे ना ती, त्याच्या पुढेच म वापच्या पुढेच येत नास्ती हा, हा, रत्न म खंडितम बरोबर, आलं पाहिजे तिथे. बरोबर, असं. हा, बरोबर आहे. हा, हा, हे बरोबर. तुम्हाला विचारून सांगणार होत्या मवापचं त्या उन्नतीताई. हा, तर मग आता कळलं त्या मवापचा जो, जे उन्नती हो विचारणार हो, होती तिला कळलं, तेच लिहून ठेवलं मी. कळलं. हम्म. हा, हो हो. भर्त्सनाम हो, अवाप. हा, ठीक आहे. संगीताताई तुमचं झालं असेल तर हात खाली करा. हा, हा, ठीक आहे. बरं झालं, पण तुम्ही सांगतायत त्यामुळे मला आनंद होतोय की तुम्ही या आपल्या शब्दांच्या चुका थोड्याशा दुरुस्त करतायत. कारण काय झालंय सांगतो, हे सगळे जे उत्तरं जी आहेत ना, किंवा हे जे पीपीटी ज्या केलेल्या आहेत, ते माझ्या आधीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनीच बऱ्याचशा केलेल्या आहेत. त्यामुळे
लिहिताना किंवा टाईप करताना या चुका राहून गेलेल्या आहेत. हा, त्यामुळे ते बरं झालं तुम्ही लक्षात आणून नाही, देताय. पुस्तक असल्यामुळे जरा फायदा झालाय. हम्म, पीपीटी उघडायला पेक्षा पुस्तक उघडलं की कळतंय थोडस जरा ना, असं पण झालंय. बरोबर. पण काही काही वेळा आमच्या लक्षात आलेलं आहे की पुस्तकात पण प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत बरं. हा, त्यामुळे अगदी ते खूप आहेत, खूप पुस्तक आहेत. म्हणजे अगदी फायनल आहे असं समजायचं कारण नाही. हं. ठीक आहे, वासंती विचारा, तुम्ही हात वरती केलाय परत. हा सर, ह्या नास्ती रत्नम अखंडितम ह्याला जे आहे ना, त्याला आपण हा, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही असं म्हणू शकतो का? अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा. अगदी बरोबर. हो सर, हो हा, सर, ओके. सर खूप प्लीज छान. अवापाचा अर्थ पुन्हा विचारला द्यायची गरज आहे ना. सुजाता ताई. एक मिनिट, एका वेळेस एकाने बोला. शुभांगी ताई, तुम्हाला काहीतरी विचारायचंय, तुम्ही बोला आधी. शु- अवापचा अर्थ प्लीज सांगता का? भरसनाम अवाप. वाप. आता जसं आपण प्राप्ती म्हणतो ना, प्राप्ती. हा, किंवा हो. हा, तर ते अधिक आप, आप म्हणजे मिळणे. हा, तर हम्म. त्याचं अवाप म्हणजे न मिळेल. नाही नाही, न मिळणे नाही. ते म्हणजे म्हणजे अवाप म्हणजे मिळते किंवा मिळाली, ऍक्च्युली ही भूतकाळ आहे तो अवाप, असं या अर्थाने. प्राप्त होणे असं सांगितलं तुम्ही आता अर्थ. हो, तेच ना, मिळणे मगाशी. म्हणजेच प्राप्त होणे ना. हा तेच, मिळणे. हा हा बरोबर. हा हो, हा तेच सांगितलं. हा. तर मी सुजाता ताई आता एक विचारू का? मिनिटापूर्वी काहीतरी बनवत्या त्यांनी काय सांगितलं ऐकून घ्या. हा हा, बोला. त्याच्या आधीचा प्रश्न होता तो. हा, बोला. हॅलो, सुजाता ताई. बोला. हॅलो. हा, हा, सुजाता ताई काहीतरी सांगत होत्या ह्याच्या आधीचा प्रश्न तो नाही, कळला नाही मी तो. काहीच नव्हते सांगत. मला मग कोणीतरी याच्या आधी सांगत मी होतं कारण या नव्हते ह्या प्रश्नाच्या आधी. पाठाला आणि अजून माझा या पाठाच्या पर्यंत मी पोहोचले नाहीये. अच्छा, हो का? त्याच्या आधी कोणतरी होतं ते मला ऐकायचं होतं. ठीक आहे, कारण मी दुसऱ्या ह्याचा अभ्यास करत होते तेव्हा. तर मी विचारू काय? 12वीचा अभ्यास करत असते तर तेवढ्यात मी कोणीतरी विचारलं. हा, बोला. हॅलो. हा हं. हा, आता याच्यामध्ये लोकोक्तीमध्ये मी जे श्लोक आम्ही हे दिले त्याच्यावर आम्हाला युसेज याची गरजच नाही ना. नुसतं युसेज त्याचा लिहायची अर्थ आणि गरजच एक्सप्लेन नाही. करायचं ना. बरोबर, युसेज फक्त माहिती हा, करताय. बरोबर, ठीक आहे. हा, तुम्हाला युसेज लिहिणं अपेक्षित हा, नाहीये. तुम्ही अर्थ आणि त्याचा भावार्थ असं ओके. लिहू शकता. हा हा. बस, जसं ओके. आता हिने थँक्यू. सांगितलं कोणीतरी, की ज्या रत्नाला घर्षण झाले नाही असे दुर्लभ. जसं आपण मराठीत म्हणतो की हा, टाकीचे घाव बरोबर. सोसल्या देव पण येत हम्म. नाही. असं असं स्पष्टीकरण किंवा त्याचे Exactly. समानार्थी म्हणी लिहिल्या तर जास्त चांगलं. असं. ठीक आहे, अजून कोणाला काही विचारायचंय? मला वाटतं आता शंका नसतील तर तुम्हाला तर ह्याच्या मागे आधीचा प्रश्न मला कळून घ्यायचा होता. याच्या आधी कोणीतरी विचारलेलं तो मला काय पण समजून घ्यायचा होता. काय पण ह्या प्रश्नाच्या आधी कोणीतरी विचारला होता एक प्रश्न. म्हणजे आपलं हे नास्ति रत्नम खंडितम त्याच्या आधीच, त्याच्यानंतर जे आपली चर्चा झाली, चर्चा पण हो, नाही, पण त्यांनी विचारलं विचारा ना, आणि पण तुम्ही काय तो आणि ऐकलाच मग नाही. असं तो ऐकलं नाही म्हणून तर मला हवं होतं. एक काम करा, आता मग रेकॉर्डिंग ऐका, मग असेल काही तुम्हाला शंका तर उद्या विचार. ओके. चालेल हा चालेल, ओके हा ओके, हा. चालेल. आणि एक दुसरं, हा, तुम्हाला सर्वनाम, आपण अगदी सुरुवातीला मी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं काही तुमच्या शंका होत्या सर्वनामांच्या रूपांविषयी, तर त्या आपण शक्य असल्यास उद्या घेऊया किंवा बघूया उद्या घ्यायच्या की नाहीत ते. पण तुम्ही शंका आता पाठवा या पाठांवरच्या. हा, जसं तुम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं ना की हो एक म्हणजे हो तरच या क्लास घेण्यात मजा येईल, नाही तर नुसतं आपलं आपण हो काहीतरी हो विचारायचं करण्यात अर्थ नाही. तुम्ही अभ्यास करा हो. आणि उद्या 9 पर्यंत 8 पर्यंत शक्यतो शंका पाठवा, म्हणजे मग आपण येस. व्यवस्थित ते करू शकतो. हा, सर ग्रुपवर पाठवायच्या का शंका? हो, ग्रुपवर पाठवायच्या. ओके ओके, टाईप करून. ओके ठीक आहे, सर, एक चला. विचारायचं होतं इथं